डाकू पिंपरी कंसात मातने पिंपरी, काय जुन्या काळात नाव दिलेलं. या गावाचं नाव खरंच डाकू पिंपरी असल्यावर सप्ता कसा होईल, है का नाही? होय राजू काका, किती आहे का नाही? त्या काळात ज्यानं नाव दिलं त्याला हाणायला पाहिजे होतं. विडाला 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 असन त्याच्या पाठीमाग काहीतरी आख्यायिका असेल. आपण कशाला तिथं बोट घालायची? काही गरज आहे का? ते फोकट कळण शेंडी वळवळ काय करायचं? ते मागचं झालं गेलं, पार पड. पवित्र गोदावरी मातेच्या तीरावर अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र तीर्थराज गोदावरी माता हिच्या तीरावर वसलेलं एक सुंदरसं छोटेखानी गाव. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या सर्वांच्या वतीनं चालत असलेली ही ज्ञानोबाराय तुकोबारायची रोवलेली धर्म पताका, अन्नदान, रोज वेगवेगळ्या लोकांचं अन्नदान आहे. ज्ञानदान आणि नामदान. रोज अन्नदान होतंय, त्याच्यामुळे अन्नदान तर आहेच. रोजची रोज कीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं संत वाङ्मयातलं पुराणातलं ज्ञान ऐकता म्हणून ज्ञान आहे. आणि ज्या सप्तात विना उभा असतो तिथं नामदान असते. फक्त इनेकऱ्यानं दिवसभर इना जो गळ्यात घेईल त्यानं तंबाखू चोळायची नाही, फोनवर बोलायचं नाही. गळ्यात इना असल्यावर नुसतं रामकृष्ण हरी मनातली मनात म्हणायचं. म्हणजे त्या सप्ताला अखंड हरिनाम सप्ताह, म्हणजे अखंड नाम, अखंड. हो, मंदिराच्या बाजूला त्याचं रान असावं, त्याच्यात जेवारी असावं, त्यानं तिथून पाख राहणार. ते कसं होईल अखंड हरिनाम सप्ताह? हो, ते गळ्यात इना घेऊन बाजूच्या बोलू, तू सगळ्या सटाके हाण, तू तुला यम हानीन एखाद्या दिवशी. विठाला विठाला. कारण जी पुराणाची प्रणाली आहे, मागच्या लोकांनी लावलेली जी प्रणाली आहे ती आपण सांभाळायची. फक्त अन्नदान करणारे लोक करतात, येणारे कीर्तनकार त्यांच्या विद्वत्तेनुसार ज्ञानदान करतात. आणि विना उभा आहे, पहारा आहे, म्हणजे नामस्मरण आहे. या विश्वात सर्वात मोठं पावन काय असेल तर नामस्मरण आहे. आणि भजन करण्यासाठी जात पात धर्म पंथ काळ वेळ सकाळ दुपार रात्र उन्हाळा पावसाळा हिवाळा स्थान असं काही सांगितलेलं नाही. म्हणून सर्वात जर महत्वाचं पुण्य असेल काय तर सप्तामध्ये जो विना असतो रामकृष्ण नामाचं, ह्या पुण्याची फार मोठी तुलना करता येत नाही, इतकं मोठं ताकद आहे. मग अशी मी बऱ्यापैकी 2.5 चक्रा मारल्या रोडला, लवकर आलतो. थोडासा मला असं वाटलं पलीकडून यावं लागतं का नाही. मी रामायण ऐकत होतो. सीताई साहेब आणि लोपामुद्रा दोघी जणी आपल्या मालकांचं वर्णन करत होत्या. विण्याची ताकद किती मोठी आहे. याच प्रसंगात एक ओळी निघून गेलेली आहे. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवे यम पायवंदी. नामधारकाचं वर्णन पैठणच्या मालकांनी केलेलं आहे. फार मोठी ताकद. विनायक सामान्य नाही, फार अधिकार आहे विण्याचा, फार मोठं नाविन्य विण्याचं. विना घेणाऱ्याच्या गळ्यात माळ असावा. त्यानं माळ घेतल्याच्या नंतर सगळे गाथे पाठ असलेला महाराज सुद्धा त्याच्या पाया पडावं लागते. एक म्हणला मला संस्कृतला येते, मी पाया पडणार नाही. सुमळ्या तू याच्यात राहण्याच्या लायकीचा नाही ना. या संप्रदायाचा नियम आहे, पाया पडावं लागतंय. पंढरीच्या लोकांना पाया पडे जना
गोष्टीचा संयोग म्हणजे हरिखंड हरिनाम सप्ताह. पिंपरी नगरीतली सर्व मंडळी, तुम्ही मृदंगाला ज्ञानराज महाराज विटेकर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय कृष्णा महाराज असतील, आदरणीय कोथिंबिरे महाराज असतील, आदरणीय कदम महाराज असतील, आदरणीय ज्यांची श्रीमद भागवत कथा श्रवण करता, ज्यांच्या मुखारविंदातून भागवत कथा कृष्णाची ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण करता असे दत्ता महाराज असतील, आमचे परमेश्वर महाराज सोजे असतील, बळीराम महाराज असतील, महेश महाराज असतील, पायघन गुरुजी असतील, पलीकडचे ते बाबा तात्या असतील, इनेकरी बाबा असतील, उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन असताल. कारण तुमच्याशिवाय वक्ता शोभत नसतो. गाथे किती पाठ आहेत त्याच्यापेक्षा लोक किती पुढे बसतात ते सांग. दुकान किती कोटीचे, गिरायक किती ते सांग. तुम्ही आमचे देव आहात. पण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तुमच्यामुळे आम्हाला किंमत आहे. एक पकोद्या म्हणलं मला चांगलं वाजिता येते, माणसाशिव नाही येत. आपल्या तिघांमुळे परमार्थ नाही, यांच्यामुळे परमार्थ आहे. कीर्तनकारामुळे जर परमार्थ असेल तर मग पप्याच्या माईल कीर्तन सांगणं सांगू शकतो का? आणि कौर काय कंती ती म्हणीन मला काम करू दी. एखादा म्हणीत असेल मला चांगलं गाता येते तर मग येड्या बाभळीत गाय न गाईन का तो? पकवाद नदीला वाजव ना. नाही महाराज, आपल्या तिघांचं यांच्यामुळे चालतंय. म्हणून आळंदीतल्या मालकांनी प्रसन्नपणाने तुम्हाला एक पदवी दिली. कथा कीर्तनातला श्रोता हा शंकर असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, म्हणून तुमच्याही चरणी प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय पोलीस पाटील संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. सात्विक सदाचारी पुण्यशील गाव, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, भागवतकार ज्या मातीत जन्माला येतात त्या मातीची फार मोठी ताकद असते. रत्न जन्माला येण्यासाठी कृपा लागते. ह्या परम पावन नगरीला धन्यवाद देतो, प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतोय. हकेसर शिवडी, हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतो, पण कोणाची हाक ऐकायला रिकामा नाही. हाक मारणाऱ्या धमक लागती, त्याची योग्यता लागती, त्याची पात्रता लागती, त्याची लायकी लागती, त्याचा अधिकार असतोय. त्यानं हाका मारायच्या असते. हाका तर कोणी मारतोय, पण तो आला पाहिजे ना. आला पाहिजे, आला पाहिजे. वजन लागतं, वजन वजन. काल परवा 4-2 दिवसात परमार्थात यावा आणि त्याने विश्वाच्या मालकाला काम सांगावा आणि देवानं काम न केल्याच्या नंतर त्यानं पुन्हा माळ तोडून टाकावा. काय हो म्हणे, हो 10 वर्षापूर्वी माळ घातली होती, 10 वर्ष झालं भजन करतोय, हाक मारली एकदा नाही आला, आपल्याला माळ काढून टाकायची. सुमळ्या तुझी लायकी आहे का? तो काल परवा परमार्थात उतरला. विश्वाच्या मालकाने हाकेला धावण्यासाठी 4-2 दिवसाच्या नालायकासाठी धावत नाही. ज्याचं जीवन देवमय झालंय, ज्याचा विषय देव बनलाय, अशा लोकांचं काम ऐकत असतोय. विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याचा विषय देव बनलाय, आपला विषय संसार बनला. लहानपणी एका गावाला कीर्तन ऐकायला एक जणाच्या बैलगाडीत गेलो. मला काय बैलगाडी नव्हती महाराज, मागचं सांगतोय, आताच इचकू नका.
त्याच्या बैलगाडीत गेलो तर आम्ही कीर्तन ऐकलं. कीर्तन चांगल्या व्यक्तीचं होतं. ती व्यक्ती तंबाखू खात नव्हती, बिडी वडीत नव्हती, गुटखा खात नव्हती, कीर्तन झाल्यावर बरमुडा घालीत नव्हती. अशा व्यक्तीचं कीर्तन होतं. चांगली व्यक्ती होती, निष्ठावंत वारकरी व्यक्ती होती. अशा वारकरी व्यक्तीचं कीर्तन ऐकलं आम्ही. वापस निघलो. मी त्यावेळेला 9वीला होतो. नुसता नावाला. शाळेत फक्त 7वी पस्तोर गेलो. मग नावाला 9वी पस्तोर 2 वर्ष असंच गुरुजीची कृपा झाली, त्याने पासच केलं. आणि आता तर 8वी लोक कोणालाही पास करायचे. गुरुजीला सांगितलंय पोरायला हाणू नका, मारू नका, दटू नका, असं वरून आदेश आलेत. हो, त्यां शाळेच्या खिडक्या फोडल्या, तुम्हाला दगड हाणले तरी दटू नका, असं वरून सूचना आल्यात. वरून वरून वरून. आता तर काहीच विषय नाही. माझ्या वेळेला थोडेसे दटीत होते, पण माझी परिस्थिती पाहून मी काही जाऊ शकत नव्हतो. पण त्या 9वी पस्तोर मला सर्टिफिकेट दिलं त्यांनी 9वीचं. कीर्तन ऐकलं आम्ही. आमच्या सोबत चांगली माणसं होती. ज्याची बैलगाडी होती तोही चांगला होता. पण त्या दिवशी कळालं तो किती हरामखोर आहे. कीर्तन ऐकून वापस येताना त्यानं 2 कवळे कंसाचं बाटूक उपटिलं दुसऱ्याचं. जाताना आम्हाला आदळे बसत होते, येताना आदळे बसले नाही. गाडीच्या साट्यात बाटूक टाकलं आणि वरी बसलो होतो आम्ही कंसाचं. मी त्यांना विचारलं, तुम्ही हे रान बटईनं केलं का? मोगाड्या बस म्हणला, लय शहाणपणा करू नकोस. इतक्या लांब मी कशाला बटईन करू? मला 44 एकर जमिनीन, इकडं कशाला यांना देऊ? म्हणलं मग हे कंसाचं बाटूक आपण कसं? एकदा सांगितलं ना तुला गपचिक बस, पुन्हा येऊ द्याचं नाही कीर्तनाला. काय फायदा आहे कीर्तन ऐकून मला सांगा ना तुम्ही? कशाला परमार्थ करायचा? असे जर परमार्थ करीत असतील तर यांच्या हाका ऐकायला का देवाच्या गोळ्या संपल्यात का? विठाला विठाला आपलं काम ऐकावं, त्याच्या करतात त्याचा दर्जा. काय बनला विषय? कीर्तन ऐकिलं, पण घरी गेल्यावर बैलाला वैरण नव्हती. त्याच्या घरी 44 एकर जमीन होती, दुसऱ्याचं कंसासकट बाटूक. काय बनला विषय? संसारण. कसं ऐकलं आपलं देव काम? देवानं आपलं काम ऐकण्यासाठी आपण जेवढा वेळ त्याला दिलाय तो इमानदारीनं द्यायचा. तुम्ही अर्धा घंटा द्या, 1 घंटा द्या, 20 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या, पण तितक्या वेळात बाकीचं काही आठवायचं नाही. फक्त देवच आठवला पाहिजे. अशी जर कुठंतरी वर्णी पडली असेल तर त्याची तो दखल घेत असतो. तो दखल घेत असतो. एरवी कसा दखल घेईल तो? अद्याप नाही. भक्तांचं काम ऐकतो, पण भक्त सुद्धा त्या योग्यतेचा असला पाहिजे. पुराणात कितीतरी हाका आहेत. त्या हाकेला तो जगाचा मालक धावत आला. महाराजांचा पुरावा आहे. महाराज म्हणले, भगवंत भक्ताचं काम करत असताना, हाकेला धावत असताना पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. हाक मारू द्या. हाक कशासाठी मारते माणूस? काहीतरी कामानिमित्तानेच हाक मारेल ना. देवा धाव रे बाबा धाव, हे बघ आता कसं व्हायलंय, म्हणजे कामासाठी हाक मारली ना. येतो भगवंत, येतो. पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. पैसे का घेत नाही? कारण पैसे जिच्या ताब्यात आहे का, ही त्याची बायको आहे. मग बायको जोडे पैसे कोणाला असतील? बायकोचे पैसे कोणाला? नवऱ्यालाच ना. सगळ्याच्या बायका पैसे चोरीत आहेत. ज्यानं लग्न केलं त्यालाच बायको असती. सगळ्यांच्या बायका पैसे चोरीत आहेत, पण अडचणीत कोणाला देतात? नवऱ्याला. लाखात एखादी येडपट असती, उलटी गंगा वाहती, भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्यानं समजायचं तुर्कस्तानला नशीब झोपलंय, इथं नाही त्याचं. बायका आपलेच पैसे घेतात. नोटा बदलल्या होत्या कळाल्यानं. बदलायला पाटील कोणाकडे दिले पैसे? नवऱ्याकडे दिले. दुसऱ्याकडे दिले होते ते तू आणून पुन्हा. मग प्रत्येकाची मंडळी भाजीच्या निमित्तानं, काहीतरी कारणाच्या निमित्तानं, एखाद्या साडीच्या निमित्तानं, पाहुण्याकडे जायच्या निमित्तानं, एखाद्या पाहुण्याला दागिने, लेकराला दागिने करण्याच्या निमित्तानं नवऱ्याकडनं पैसे घेती. पण साचलेले पैसे अडचणीत नवऱ्याच्या परत करती. कोणाची बायको? माणसाची. देवाची बायको कोणाला पैसे देईल? त्यालाच देईल का नाही? म्हणून त्याला पैशाची गरज नाही. त्याला फक्त दुष्काळ एका गोष्टीचा आहे, भाव. देवा कारणे भाव तस्मात. त्याला फक्त प्रेमाचा भुकेला प्रेमाचा
दुष्काळ आहे, त्याला कर्तव्याचा दुष्काळ आहे. चांगलं वागणाऱ्या माणसं दुर्मिळ आहेत त्याच्यासाठी. त्याचं भजन केल्यावर हाकेला धावतोय असं नाही. जो मुलगा आपल्या आई वडिलाची आदरानं सेवा करतो त्याच्याकरता सुद्धा धावतोय. त्याच्या ताब्यात तर किती सांगू तुम्हाला, 28 युग झालेत त्यानं उभं केलंय, अजून खाली उतरलाच नाही. काय केलं पुंडलिकानं? फक्त आई वडिलांची सेवा केली. मला असं वाटतंय जे मायबापाला नीट बोलत नाहीत त्यानं बंधा गाथा जरी पाठ केला तर त्या भडव्याला पंढरपुरातला विचारित नाही. विठाला विठाला. आई वडिलाला सांभाळणाऱ्याला एकही अभंग जर पाठ नसल तरी पंढरपुरातला मालक त्याला मानतोय. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्य बोले, नमो त्या वचन सत्य बोले. कुठल्या मालकांचा पुरावा दत्ता बुवा. नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय जो मायबापाचं पालन करतोय. तुकोबाराय पाय पडतात. पंढरपुरातला मालक त्यांच्या इथं मनानं येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढीत होता. नुसता काटा काढीत नव्हता, तुकोबारायच्या पायाची माती चाटीत होता पंढरपुरातला मालक. पावर किती असेल. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत. काय ताकद महाराज, काय ताकद. मोक्ष सुखा हानुलाता एवढ्या अधिकारावर आरूढ असणारी तुकोबाराय. पण आई वडिलांचं पालन करणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करतात ज्याच्याकडे माय बापाच्या सेवेचं पुण्य आहे. त्याच्याकडं उडी घालून येत नाही, त्याच्या दरुजातच उभा राहतोय. दरुजात याच्या पलीकडे सांगू का. मागे पुढे उभा राहे सांभाळित, उभा राहे सांभाळित. मागं पुढे राहतोय, त्यांच्या मागं पुढं पतसेवेची पुण्य आहे लागते. याच्या पलीकडे सांगू का. एखादा म्हणीन भजन केल्यावर हाक मारल्यावर धावतोय असं नाही. जी बाई आपल्या नवऱ्याला पंढरपुरातल्या मालकापेक्षा आणि काशीतल्या मालकापेक्षा जास्त प्रेम करते त्या बाईच्या हाकेला सुद्धा धावतोय. जी बाई नवऱ्याला नीट बोलत नाही आणि सगळे हरिपाठ वाचित असेल असं समजायचं ही अवदास आहे. ही चुड्याली ने काय करताल दुसऱ्या बार मला आणणार नाहीत. नका आणू तुम्हाला 30 गाव पट्ट्याल 36 गाव. मी काय माग लागे नाही माहित पाईप पैशाचा. एखाद्याला गोड वाटावं म्हणून मी धूक त्याच्या अंडरवेली. विठाला विठाला. ब्रह्मांडाच्या मालकाने आपलं काम ऐकावं याच्या करता आपलं काम दर्जेदार पाहिजे. दर्जेदार. सजन नावाचा खाटीक माहिती दत्ता बुवा. सजन नावाचा खाटीक होता. खाटीक जातीन कोण असतो? मुसलमान. खाटकाचा धंदा का असतोय? फुलं तोडणं ना. चला नाव घेऊन येते, पण तो त्याच्या क्षेत्रात इमानदारीनं वागत होता म्हणून जगाचा पाप त्याला मास शिकू लागला.
सज्जन हो, काम चांगलं केलं इमानदारीने की त्याच्या हाकेल धावतोय. शेतकरी टायमाला जर बैलाला वैरण टाकीत असेल, वेळेला पाणी पाजित असेल, आऊत उभाट्या हान सुंबळ्या, बुडत नसेल तर दगड टेकून अवतार उभा राय, शेल्याहून माती पडू दी. शेतकरी मला कळतंय ना, पण टायमाला दुपारा सोडून पाणी पाज रे. तू भाकरी खाताना झाडाखाली त्याला एक पेंडी भर वैरण टाक रे. येताना मी बैलाला वैरण टाकली, कोणाच बैल होता बांधायला, ते म्हणलं असं आपलं कुठं गेली वैरण. होता एक बैल, चांगला बैल होता, खपक्या एकच होता, इकडं तोंड करून बांधायला, त्याच घेतली आणि टाकली. मी घरून कशाला आणू गाडीत. हो, वेळेला जर मालक बैलाला पाणी पाजित असेल, वेळेला वैरण टाकीत असेल, आणि संध्याकाळी 5-4 वाजता आऊत सोडताना जोत सोडायच्या आधी बैलाच्या पाठीवर थाप टाकायची, नाव घेऊन जोत सोडायचं, शेपूटवरी करते हो. त्याला सुद्धा पंढरपुरातला मालक मानितो. घरच्या गाईला वैरण नाही, घरच्या बैलाला वैरण नाही, आणि पंढरपुरात गेल्यावर 5 रुपयाची पेंडी गाईल देतो. आणि मग दुसऱ्याला म्हणतो फोटो काढा. तुला चंद्रभागेत जेसीबीनं खड्डा करून जरी मधात दाबलं तरी हराम खोरा, तुला मोक्ष नाही. नाटक करूच नकोस नाटक्या. विठाला विठाला येथे नाही खोटा चालत, येथे नाही खोटा चालत, परिहार जानशी अंतर. इथं इथं खोटं चालत नाही. अहो नाटकात खोटं चालत नाही. नाटकात तर परमार्थात खोटं कसं चलल? नाही चलत. नाटकात आमच्या इथे एक जण मारुती झाला, पोळ्याचं लळीत होतं, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असती आणि मारुती रायपाशी लळीत करते. नाटकात मारुती झाला. नाटक इतकं रंगात आलं, दिसायला तसा होता तो 113 किलो वजनाचा. त्याच्यात बायकोच्या साडीचे 2 तुकडे, एकीची लंगुटी आणि एकीची शेपूट केली. सारे लोक मारुतीलाच पाहू लागले, इतकं रंगात नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळतच गेलं, म्हणलं बाबा मला दुसरा भाऊ हाचा वाण आहे, आईला परभणीला नेलं, शिजर करावं लागतंय, 50,000 लागते. घेतली शेपूट मारुतीची उपसून. म्हणजे नाटकात सुद्धा सहन नाही, तर परमार्थात नाटक जमतंय का? त्या मालकाला नाही. त्याचा पेपर इतका गोड तपासला जातोय, कारण त्याचा पेपर तपासण्यासाठी तुम्हाला कॉफी चलतच नाही. त्यानं प्रत्येक माणसासोबत 2 माणसं ठेवले. चित्र यद गुप्तायाम हितेषु पराकाष्ठे एकम देहि द्विनाम चित्रगुप्तेषु भयजायम नैवम गिरगावकर लिखितम. विठाला विठाला. म्हणून त्याच्याकडे चुकीचं काहीच चालत नाही. ते पैसे घेत नाही. अगोदर सांगितलं तुम्हाला, पैसे त्याच्याकडे. भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची, त्याचे पायी घाला मिठी, मोल निघे जगजेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. श्रद्धा ज्याच्याकडे का त्याचं काम करतोय. विठाला विठाला. द्वापार युगामध्ये हकीसर शिवडी सांगतोय, 78 लोक या पंक्तीला बसले होते डाव्या, 35-36 लोक उजवीकडून बसलेले होते. 35-36, तसं तर खरं 14 लोक म्हणावे, पण मोठ्या माणसांचा पुरावा आहे म्हणून 36 सांगतोय. मला पुराणात 14 लोकांची नावं सापडली, मोठ्या माणसांचा पुरावा आहे. तर 36 लोक उजव्या बाजूला जेवायला बसले होते आणि 78 लोक डावीकून बसले होते. तर डावीकून जेवायला बसलेल्यामध्ये हरामखोरांची संख्या जास्त होती. हरामखोरांची, त्याच्यात शकुन्या, जयद्रथ्या, दुशासन्या, दुर्योधन्या. तुमचे पाहुणे आहेत का याच्यातले नाव घेतलेले? मग काऊन डबा उठवतो पोटात? काय घेणं आहे तुम्हाला, आहे का नाही? मी येडा आहे का तुमच्या पाहुण्याची चेष्टा करायला मी गाडी फोडून घ्यायला? गोळ्या संपल्यात का? मग कसं तुमची याची निंदा करू मी? शकुन्या, किती हरामखोर शकुन्या सांगू तुम्हाला. बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकणारा मामा,
भारतात एक नंबरचा आरामखोर. 24 लोकांचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही भागवतकार जरी असले तरी सकाळी 24 लोकांचं नाव घ्यायचं नाही. दत्ताबा विशंती चत्वारो नामांगो हत्या समम पापाति जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? 24 लोकांचं नाव प्रातान्विनी योगेन विशंती चत्वारो नामना इति भयम ब्राह्मेति कालायम नामने सदसता यत पापानो भयोग्न हो. पुराण सांगते नालायक लोक होते. कोण? जयद्रथ. अर्जुनाचा चुलत मेव्हणा, दुर्योधनाचा सख्खा मेव्हणा, मेव्हण्याच्या मुलाला हातात शस्त्र नसताना लात मारली अभिमन्यूला. भारतातला सिंह अभिमन्यू, या भारत देशातला युद्ध कौशल्यातला सिंह, त्या लात मारली. कुत्री लाजते तो. इतका जयद्रथ या भंगिऱ्या होता. कुत्र्याला लाज आहे. कशाहून माहितीये का तुम्हाला? या गल्लीतलं कुत्र त्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे जर ताकदवान असले, याला माहिती आपल्याला तोडते, हे काष्टा घालीत आहे. दोन्ही पायाच्या मधात शेपूट घालणं हे नम्रतेचं लक्षण आहे. ते कुत्रे त्याला चावत नाहीत. म्हणजे कुत्र्याला सुद्धा मर्यादा आहेत. इतका जयद्रथ हरामखोर होता. लात मारली हो, लात मारली, लात. तो त्या पंक्तीत होता. बहिणीचे 100 पोरं कृष्णाने मारले नाही. कौरव पांडवांनी मारले नाही. आरोप करू नका माझ्या पंढरपुरातल्या मालकाव. बहिणीचे पोरं सख्या भावानी मारले, शकुन्यान मारले, शकुन्यान मारले. जरा महाभारत चांगलं पहा, किंवा ज्यांनी चांगलं पाठ केलंय, चांगलं वाचिलंय, असेच ऐका ना. पाहुणी ग्रंथ, हो, अशा लोकांचं ऐका ना. अर्धावट ऐकल्यावर काय होतं माहितीये का? सगळं विचकून जात असतो सगळा कारभार. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. कारण हे जे मागचं गिऱ्हाईक आहे का, महाराज सांगल ती दिशा. हो, महाराज सांगल ती दिशा. मी जर कीर्तनात आज एखादं वाक्य सांगितलं ना, बाई तुला काय माहिती द्वारका, बाई गिरगावकर म्हणले असं करावंच लागत, बाई करावंच लागत. हो, 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी सांगितलं महादेवाला पाणी घाला, येईन, एकीनं तर घातलं नाही. काल परवा एक बाबा आल्यावर महादेवाला सर्दी व्हाली इतकं घातलंय. हो, 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी सांगितलं, एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. नामदेवरायचा अभंग आहे. 700 वर्षापूर्वी. आपल्याला पटत काय? घरच्याचा इट, शेजाऱ्याचा भांग नीट. काय ऐकत त्याला काही मिळच नाही. रामायण सांगत होते मोगाशी वाचक सूचक, आवाजही गोड होते, सांगण्याची पद्धतही छान होती. मी निंदा करणार नाही, पण स्तुती करीत नाही नालायकाची. ज्याचं घोडं आहे का त्याला घोडं म्हणायचं. किती श्रीमंत असू दे, त्याच्या गध्याला गधच म्हणायचं, घोडं नाही म्हणायचं. आपल्याला पाप लागत असते. चांगले होते. नाहीत कुठं कुठं रामायण आणि मधलं काय तू साडू सांगन का सोमल्या? हा, सोपा असलं की असा वानराव आणि उड्या उड्या हनु हनु सांगतो, आणि अवघड आलं बोला. आता पुढे चला, पुढे कुठं पाकिस्तानात जातो का? विढाला 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 विढाला. चला, काय राजू काका, वा चांगलं. नेतो तुम्हाला जाताना टाकून 7-8 दिवस आमच्या तिकडे. हा, एक पोरगी देऊन बी टाकतो. विढाला विढाला विढाला. पाटलांनी सांगितलं सगळ्यात जास्त आवड तुमच्या कीर्तनाची. आल्याबरोबर चहा द्यायला म्हणलं, झाला का? हा, व्हालाय. ती भाषा बी मला कळाली लगेच. माझ्यावर प्रेम त्या माणसाचं. देव माणसं असते अशी लोक. विठाला विठाला. शकुन्या बसलेला,
एक किती हलकट होता सांगू 78 पैकी. भारत देशातल्या पवित्र माणसांनी पदर पडलेल्या बाईकडे जास्त पाहू नये. जिच्या डोक्यावरला पदर खाली पडलाय का तिच्याकडे जास्त वेळ पवित्र माणसानं बघू नये. म्हणून माझं तर वय नाही, मी ज्या वर्षी जन्मलो त्या वर्षीची दत्ताबा सतरंजी 1982 आहे ना, बरोबर आहे 82चीच आहे. या साली महाजन्म झाला अक्षय तृतीयाला. मी काही फार असं मला जुना काळ कळत नाही, तरी पण कळतंय जुन्या काळातली वयस्कर माणसं ज्या रस्त्यानं 6 वाजता बायका काम करून गावात येतात त्या रस्त्यात ज्येष्ठ माणसं जास्त बसत नव्हते. थकून भागून आलेली माऊली दिवसभर तिनं शेतात काम केलेलं असते, डोक्यावरचा पदर कोणीकडे असतो, डोक्याचे केस इकडं तिकडं वळलेले असतात, थकून गेलेली असते ती, घामाघूम झालेली. तिच्याकडं या म्हणजे त्या अवस्थेत पाहू नये हा पुराणाचा सिद्धांत आहे. मग या भारत लाख्या नावाचा कोलाटी होऊन गेला इतिहासात, संत वाङ्मयात लाख्या नावाचा कोलाटी होऊन गेला. लाख्या नावाच्या कोल्हाट्याचा नेम ढोल वाजवायचा होता, म्हणून मालकाच्या पुराव्यात लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी देवान वाजिला. या लाख्या कोल्हाट्याची सून शाळेच्या वरंड्यात, काय आता वरंडे शाळेला असते बाहेर म्हणून म्हणतोय, एका वरंड्यात स्नान करत होती. त्या गावातला वारकरी पहाटे पहाटे शेतात येढा करायला चालला. डावीकडे बघितलं काय बकिटाला तांब्या वाजल्याबरोबर पाहिलं तर ती आंघोळ करताना तिचा पदर पडलेला पाहिला. शेतात गेलं तसे डोळे फोडले. आज त्या वारकऱ्याच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर ज्याचे ज्याचे डोळे आले ते राहत होते असं त्या भागातली माणसं सांगतात. इतकी पावर आहे सात्विकतेनं वागणारे. स्त्रीचा पदर पाहू नये पडल्याला घेत जातो मी कधी कधी, कारण जिच्या साडीला जिच्या लुगड्याला पदर आहे का तिने घेतला पाहिजे, जिनं कापून पदर आणलाय का तिने नाही घेतला पाहिजे. घेतला नाही घेत जा का, आता काही ऊन लागणं तरी पण घ्या. देशाच्या 2 गोष्टी झाकलेल्या असावा महाराज, एक पैसा झाकलेला असावा आणि सर्वांग झाकलेली स्त्री या देशाची असावा. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुंटालानं पैसा असावा, डायरीच्या पुढून ठेवायचेत नाही, हे भिकार चोटाचं लक्षण असते. डायरीच्या पुढून जे पैसे ठेवतात का हे भिकार चोट असते, भिकार चोट. याला शास्त्रात मर्यादा नाही. बायकोनं दुसऱ्याचं रान खुरपिलं बाजाराला 500च्या 3 नोटा पप्याच्या बापाजवळ दिले. हे रोडवर उभं राहिलं, मोटरसायकलला हात केला, दुसऱ्यानं मोटरसायकल उभी केली आणि ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, नोटा खालीच पडल्या. हे तसंच वापस आलं. किराणा पैसेच पडले. कुठं बसले होते मोटरसायकलवर, ठुलते कुठं वरच्या खिशात. बायला मला नाही त्याला, बायला म्या लोकाचं रान खुरपून दिल तरी तुला, असे कुठं ठुत नसते तरी बायला लक्ष्मी झाकलेली असावा, आतल्या खिशात असावा. देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा, शास्त्राचा निर्णय. चला, शकुन्या नालायक आहे. एक किती नालायक सांगू, पदर पडल्याला पाहिला तर पाप लागतंय. भर सभेत 4 दिवसाच्या स्त्रीला पदराला धरून ओढून आणलं, केसाला धरून, पदर चुकीचा शब्द आहे, केसाला धरून ओढून आणलं, केसाला धरून, केसाला धरून. किती हरामखोर असेल, त्याचं नाव आहे सांगता येईल दुःशासन. हो वा वा वा, 10 मिनिटं कीर्तन आगाव करतो काय, असे उत्तर देत जा. याचं कारण सांगू का, तुम्ही जितके हुशार होताल तितके आमचे लोक कीर्तन नीट करतील. तुम्ही जितकं येड्यावानी करतील का मग आमचे असेच, यालाची बेलाला शिमग्याच्या त्यालाला बेल वाया गेले बाय बाय तिकडच घसरून मेले. उताना नाही वाचाच का तू, काही गाणे म्हणतो सुंबळ्या. त्याच्यामुळे तुम्ही असे हुशार व्हावा की कीर्तनात आम्हाला घाम सुटावा. विठाला विठाला. नालायक दुःशासनीकडच्या पंक्तीला 78 लोकांच्या पंक्तीला 78. महाराज 2 लोक सात्विक होते, बाकीचे 14 लोक सात्विक होते पण दुसऱ्याच्या ताटाखालची मांजरं होते. पण 2 लोक सात्विक, एकाचं नाव आहे पितामह भीष्माचार्य आणि एकाचं नाव आहे द्रोणाचार्य. यमाच्या थोतरीत आणली म्हाताऱ्यानं, त्याचं नाव द्रोणाचार्य. हे लायकी आहे का तुझी, अश्वत्थामा मारलास कडाल दिवशी तोंडात आणली. यमान सांगितलं इकडच्या गालात मारा,
अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. तेव्हा म्हातारं खाली आलं. तवरक पंढरपुरातल्या द्रौपदीच्या भावाला सांगून त्याचे तुकडे करून फेकून दिले. ते इतकं अधिकारी म्हातारं. आणि दुसरं म्हातारं सांगू, 22.5 दिवस आम्हाला तिथं उभं केलं. देखोनी दक्षिणायन आती गोर, भीष्मे ऐकताशी उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. कन्हैया काय चालू आहे? दक्षिणायन, मरायचं नाही. कधी लागणार आहे उत्तरायण? आजपासून 22.5 दिवसाला. हे यमा थांब तिथं. काय त्याची मायवेली पळून झाला. 22.5 दिवस दक्षिणेचा राजा थांबला. आणि मग म्हातारं म्हणलं घेऊन जाय. त्या म्हाताऱ्याचं नाव भीष्माचार्य. याच्या पलीकडे सांगू का महाराज, ह्या म्हाताऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता. 18 दिवस युद्ध झालं ना. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. 9 दिवसात वधिले कौरव, जय देव जय श्री पांडवा. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. या 18 दिवसाच्या कालात पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भीष्माचं दर्शन घेतल्याशिवाय रथात बसत नव्हते. देवाला माहित होतं या म्हाताऱ्याचा आशीर्वाद घेतला की आपलं काहीच होत नाही. देव पाया पडायचा. असे 2 म्हातारे 78च्या यादीत होते. हाकेसर शिवडी सांगतोय, देव धावतोय. इकडचे 36 लोक, काय 35-36 लोक, तसे तर 14च, पण 35-36. त्या 35-36 पैकी 5 तूप वाढणारणीचे पती होते. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5. इकडच्या 78 पैकी 2-3 लोक सांगितले. एक फार सुंदरसं नाव आलंय, पण असू द्या, तुम्ही घरी गेल्या वाचा. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तुम्ही पण वाचलं पाहिजे. मोबाईल येत मोठाले तुमच्याकडे, इचकी जा. डाव्या हातात तुपाचं बकीट आहे आणि उजव्या हातात मोठा तांब्या आहे, मोठं वगराळ आहे तूप वाढायला. बकीट गुड घ्यायत काय तुपान भरलेलं. त्याच्यात बुटकं बुडवायचं, वगराळं बुडवायचं आणि या लोकायला वाढायला सुरुवात केली. एका हराम खोराच्या जवळ आल्यावर चोळीची एक गाठ सुटली. गाठी चोळीला 2. आवाज द्या दादा, देव चांगलं करीन तुमचं. खूप साऊंड सिस्टीम छान आहे. सगळ्या गोष्टी ते ओरिजिनल आहेत. ते जुबलीचे काय करी ते मला कळतं. इंग्रजी काय फिरू माहीत झाले मला. JBL काय म्हणते ते पण आहेत. पण ते काय होते, गाडी किती भारीची त्याच्यापेक्षा ड्रायव्हर कसा याला महत्व असते. तुम्हाला एक माहिती आहे का, पहिल्या आपल्याला मळणी यंत्र नव्हते तेव्हा टीव्हीवर उधळीत होते. हातनी आणणार कोणी कोण बसायचं, जिकडे भूत जाते तिकडं का जबरन भुसात, भुसाच्या विरुद्ध दिशेला बसायचं बाजूला. जिकून भूत जाते तिकूनच बसतं. हा, कालांतरानं भुसातच गवसलं. तसं नसतं. तसं हे लाऊडस्पीकरचं पण असतंय. त्याच्या हिशोबाने ते लावलं की सामान ओरिजिनल आहे, चालतंय. हा दुसरा दिवस आहे नाच होत राहते हळूहळू हळूहळू. काल पतोराळी टाकली, मला आज मीठ वाढायचं. उद्यापासून पक्वान्न तुम्हाला. मग मला फक्त मीठ वाढायचंच काम आहे आजचं. विडाला 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 विडाला